Development Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार. 12वीला मराठी द्वितीय भाषा घेतलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आज पाठाच्या या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला प्रुडंट मीडिया प्रिन्सिपल्स फोरम, हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तसेच आमच्या डॉन बॉस्को संस्थेचे पोप जॉन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड फादर तमातूर कार्दोजो यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ऋणी असू. मुलांनो, आज जो आपल्याला पाठ इथं शिकायचा आहे, नेत्रदान हा पाठ. नेत्र याचा अर्थ काय, दान म्हणजे काय, किंवा आपण काय काय दान करू शकतो. नेत्र म्हणजे डोळे आणि दान म्हणजे देणं. नेत्रदान या पाठातून आपल्याला लेखिका रागिनी पुंडलिक यांनी नेत्रदानाचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे. रागिनी पुंडलिक यांनी आपल्या बहुगुणी मुलाच्या निधनानंतर त्याच्या स्मृती आळविणाऱ्या या आठवणी त्यांनी अश्विन एक विलापिका या पुस्तकातील हा नेत्रदान हा पाठाचा उतारा त्यांनी घेतलेला आहे. लेखिका रागिनी पुंडलिक. रागिनी पुंडलिक यांचा परिचय, त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1933 या दिवशी, तसंच त्यांचा मृत्यू 6 मे 2019 या दिवशी झाला. त्यांचं शालेय शिक्षण अहल्यादेवी प्रशाला विद्यालयातून तसेच महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झालेलं आहे. त्यांनी अनेक मासिके, दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांची प्रसिद्ध पुस्तके साथ संगत हे आत्मचरित्र, ज्या त्या आत्मचरित्रातून त्यांनी आपल्या पतीच्या सहवासातील आठवणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि अश्विन एक विलापिका या मुलाच्या अकाली निधनानंतर हे अश्विन एक विलापिका हे पुस्तक, त्यांच्या स्मृती आलवणाऱ्या हे पुस्तक त्यांनी लिहिले. रागिनी पुंडलिक यांना मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना लाभला, तसेच गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. शिवाजीराव भोसले स्मृती समिती उत्तम श्रोता सन्मान त्यांना लाभलेला आहे. या पाठातून, नेत्रदान या पाठात आपल्या सर्वगुण संपन्न बहुगुणी अशा मुलाच्या अकाली अपघाती निधनाच्या दुःखद स्मृती आळवणारं हे पुस्तक आहे. अश्विन एक विलापिका त्या पुस्तकातील हा उतारा. आणि या पाठातून अतीव दुःखाच्या प्रसंगातही नेत्रदानाचा निर्णय घेण्याचा एक धीरोदात्तपणा या पाठातून आपल्याला दिसून येतो. तसंच नेत्रदानाचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे. या नेत्रदान पाठाचा जो काही सारांश, सुरुवातीलाच पाठाची सुरुवात ज्यावेळी होते त्यावेळी संध्याकाळच्या 7 वाजता आशूला ओळखणारी 2 मुले पुंडलिकाच्या म्हणजे आशूच्या घरी ती येतात आणि पुंडलिकांना ती सांगतात की आशूला ॲक्सिडेंट झालाय.
ज्यावेळी ती मुलं येऊन सांगतात, आपण कल्पनाच करू शकत नाही की अवघ्या 18 वर्षाच्या त्या मुलाला ॲक्सिडेंट झालेला आहे, ही मुलं येऊन सांगतात. आणि त्याच वेळी आशू जो आहे तो आशू हा सिंहगडावर आपल्या मित्रांबरोबर तो गेलेला होता आणि सिंहगडावर तानाजी कडा चढत असताना 80 फूट खोल दरीत तो कोसळलेला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येत आहेत. तेव्हा तुम्ही लवकर चला. आणि ते त्या मुलांनी सांगितल्यावर आशूचे आई वडील दोघंही हॉस्पिटलमध्ये जायला रवाना होतात. त्याच वेळी लेखिकेच्या मनात एक आशावाद असा निर्माण होतो की तू धीर सोडू नकोस. इथं हा जो काही वाक्यप्रचार आहे, धीर सोडू नकोस. जे होणार असेल ते टळणार नाही. जे टळणारच असेल तर आताच्या या वार करणाऱ्या क्षणांना धैर्यानेच सामोरी जा. म्हणजेच इथं ती आपल्यालाच एक प्रकारचा हा धीर देत आहे. आणि आशूचे आई वडील दोघेही हॉस्पिटलमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर आशूचे सर्व मित्र हॉस्पिटलमध्ये जमलेले असतात. परंतु त्या मित्रांना बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तो उदासी किंवा काहीतरी ते आपल्यापासून लपवून ठेवत आहेत असं त्यांना वाटतं. आणि आशूला आणणाऱ्या त्या गाडीची वाट बघत ते असतात. आणि त्याच वेळी तिच्या मनात वेगवेगळे विचार असे येतात. ज्यावेळी आशूचा जन्म झालेला होता त्या आशूच्या बारशाच्या वेळी आशूला नाव काय ठेवायचं याच्यावरती घरात चर्चा होते. आणि रागिणीला असं म्हणजे आईला असं वाटतं की कुणाल हे नाव ठेवावं. परंतु त्यावेळी पुंडलिक त्यांना सांगतात की कुणाल नको हं रागिणी. त्या कुणाल या नावामागचा इतिहास वाईट आहे. कारण राजा अशोक राजाच्या मुलाचं नाव कुणाल होतं. तो अतिशय तेजस्वी दिसत होता आणि म्हणूनच अशोक राजाच्या पत्नीने त्या मुलाचे डोळे काढायला लावलेले होते. आणि त्यामुळे पुंडलिक आशूच्या आईला सांगतात की कुणाल नको हं नाव ठेवायचं. आणि नंतर त्याला आशू हे नाव ठेवलं जातं. दुसरा एक प्रसंग आपल्याला यातून दिसतो तो म्हणजे हा अपघात होण्याच्या 4-5 दिवस अगोदर मार्चची ती 2 किंवा 3 तारीख अशी होती. आणि यांचं घरातलं वातावरण अतिशय एकोप्याचं असं मिळून मिसळून सर्व वागत होते. आणि ज्या दिवशी ते हे बोलतात की त्या दिवशी आशूचे वडील आपल्या मित्राच्या घरी जेवायला गेलेले होते. आणि आशूची आई संजू हा आशूचा मोठा भाऊ, आशू आणि त्याची लहान बहीण चंदा हे सर्वजण जेवायला बसलेले असतात. आणि जेवत असताना संजू सांगतो की या संजूला एक प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तो रक्तदान करत होता. आणि त्या दिवशी त्याने नेत्रदानाचे फॉर्म्स आणलेले. आणि तो नेत्रदानाचा असा विषय
बोलत असताना आशू हे ऐकल्यानंतर आशू संजूला म्हणतो की दादा मीही तो फॉर्म भरतो. इथं आपल्याला दिसून येतं की आशूची ही जे काही नेत्रदान करण्याची इच्छा दिसून येते. परंतु त्यावेळी ते ऐकल्यानंतर रागिणी म्हणते, काय चाललंय तुमचं दोघांचं? आता कसले नेत्रदानासारखे फॉर्म बिर्म भरताय? म्हणजे तिला यांच्या या कोवळ्या वयात ते फॉर्म वगैरे भरणं हे मान्य नसतं. आणि त्याच क्षणी आशू म्हणतो, फॉर्म भरतोय म्हणजे लगेच तुझ्या मनात असं वाईट का येतं? आणि वरून तो सांगतो की नेत्रदानासारखं पुण्य नाही दुसरं. मला या आंधळ्यांबद्दल कणव आहे. उघड्या प्रकाशमय जगात ते जगत असतात, परंतु कायम ते अंधारात वावरत असतात. आणि जर आपल्या या नेत्रदानाने त्यांना जर दृष्टी मिळाली तर ते सुद्धा प्रकाश बघू शकतील. प्रकाश म्हणजे काय असतो याची त्यांना कल्पना येऊ शकेल. परंतु त्यावेळी रागिणी म्हणते, आशूची आई म्हणते, पण आता तो फॉर्म कुणीच भरायचा नाही. जर तो भरायचाच असेल तर तो मी भरेन. म्हणजे ती त्यांना भरण्यास सांगत नाही. हॉस्पिटलमध्ये हे सर्व तिचे हे विचार तिच्या मनात येतात. आणि तिला असं तिच्या मनात येतं की आपण दोघेही घारे नसतानाही आशूचे असे हे डोळे घारे कसे झाले? अजून हॉस्पिटलमध्ये आशूच्या ती गाडी आलेली नव्हती, परंतु संपूर्ण डॉक्टरांनी त्याच्या ब्लड ग्रुपचा शोध घेतलेला. या आशूच्या आईवडिलांचं सांत्वन करण्यासाठी ते सांगतात की एका कापड दुकानदाराच्या मुलालाही असाच भयानक ॲक्सिडेंट झालेला होता आणि तो मृत्यूशय्येवर होता, परंतु आपण त्याचं ऑपरेशन केलं आणि आजच तो शेवटच्या तपासणीसाठी आलेला होता. तेव्हा तुमच्या अश्विनला मी बरा करीन असा एक आशावाद ते त्यांना देतात. परंतु तिथं असतानाच लेखिकेच्या मनात असे हे विचार येत असतानाच कुणीतरी तिथं बोलत असल्याचं, म्हणत असल्याचं तिच्या कानी येतं. आशू 80 फुटावरून खाली पडला तानाजी कडा चढत असताना. आणि तिच्या मनामध्ये असा विचार येतो की खरंच माझा आशू असेल का? तिला कळून येतं की आशू हा एक सर्वगुण संपन्न असा मुलगा. खो खो खेळामध्येही तो अतिशय चांगला तो खेळत होता. आणि त्या खो खोच्या नवमहाराष्ट्र संघातील त्याचे मित्र तिथे जमा झालेले होते. आणि पुंडलिकांची एक आशूविषयीची जी काही एक आशा होती की तो असेल, हे त्यांचं भाकीत खोटं ठरण्याची हे आशा संपूर्णतः मावळली होती. आणि वाटेत येतानाच आशू त्यांना सोडून गेलेला होता. एक आशेचा, नैराश्याचा, धीर एकवटण्याचा खेळ संपूर्णपणे संपलेला होता. आणि ज्यावेळी आशूच्या वडिलांना कळतं की आशू त्यांना सोडून गेलेला आहे, त्या बसल्या
जागी त्या बाकावरून ते खाली कोसळतात आणि आशूची गाडी ससून हॉस्पिटलकडे पोस्टमार्टमसाठी नेत असतानाच पुंडलिकांना त्याच्या वडिलांना अचानकपणे एक बळ येतं आणि रडतच ते त्यांना म्हणतात, अरे त्याचं नेत्रदान करा रे पोरांनो, वाटेल ते होऊ दे, त्याचे डोळे जिवंत राहायलाच हवेत. हा अतिशय महत्त्वाचा असा संदर्भ आहे. इथं आता बघा की पुंडलिकांना आशूच्या नेत्रदानाची काहीही कल्पना नव्हती. त्याला नेत्रदान जे करायचं होतं याची काहीही कल्पना नसताना त्या क्षणी त्यांना असं जाणतं की त्याचं नेत्रदान करावं आणि ते त्यांना सांगतात मित्रांना की त्याचे डोळे दान करा. आणि संपूर्ण त्याचे ते मित्र धावपळ करून आशूला ससूनच्या नेत्रपेढीकडे नेतात. त्यावेळी लेखिकेच्या मनात असा विचार येतो की मला तर माझा निर्जीव झालेला आशू दिसलाही नाही. आशूची नेत्रदान करण्याची जी इच्छा माहीत नसतानाही आशूला नेत्रदान करून जिवंत ठेवावं असं वाटलं होतं. जर आशूचे नेत्रदान करण्यासाठी त्याच्या मृत्यूपासून जर जास्त उशीर झाला असता तर त्याचे डोळे दान करण्यास योग्य ठरले नसते. परंतु आशूचे नेत्रदान यशस्वी झालं होतं. आशूच्या मनातील इच्छेनुसार आपण डोळे दान करायचे. आशूच्या म्हणण्यानुसार त्याचे डोळे असूनही अंधारात चाचपडणाऱ्यांना प्रकाश देण्यासाठी ते तग धरून राहिलेले होते. लेखिकेच्या मनामध्ये एक विचार असा येतो की मृत्यू म्हणजे नाश, संपून जाणे. परंतु त्यात सुद्धा किती विसंगती असू शकते. जरी आपला मेंदू काम करीत नसला, हृदय जरी चालू असलं तरी सुद्धा तो माणूस मेलेला नाही. मेंदूद्वारे त्याला जी काही संवेदना जाणवत असते तो मेंदू मेलेला असतो, परंतु त्याच्या हृदयाची धडपड ही चालूच असते. आणि म्हणूनच तिला असं वाटतं की जरी आशू गेलेला असला तरी सुद्धा त्याचे डोळे जिवंत होते, दुसऱ्याला नवजीवन देणारे. म्हणजेच या पाठातून लेखिकेने नेत्रदानाचे महत्त्व सांगितलेलं आहे. तसंच जर आपल्या मनात एखादी तीव्र अशी इच्छा असेल तर त्या इच्छा तुमची त्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. जशा प्रकारे आशूच्या मनातील ही इच्छा पूर्ण होते. आता या पाठातील काही व्याकरण आपण बघूया. सुरुवातीला जे काही कठीण शब्द या पाठात आलेले आहेत. नेत्रदान म्हणजेच मरणोत्तर आपले डोळे इतरांच्या वापरासाठी देण्याची परवानगी घेणे आणि तशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र हे तयार करावे लागते. इथं एक शब्द अर्थशून्य हा एक पाठात शब्द आलेला आहे, म्हणजे जो निरर्थक असा. दुसरा ब्लड ग्रुप म्हणजे रक्ताचा गट. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. नियती म्हणजेच देव. ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका. पोस्टमार्टम म्हणजेच
मेल्यानंतर जी काही शवचिकित्सा मरणोत्तर केली जाते ती शवचिकित्सा. आणि या पाठातील एक वाक्यप्रचार जो आलेला आहे, मन सैरभैर होणे म्हणजेच अस्वस्थ होणे. या पाठातील काही भाववाचक नामे आहेत. आंधळा, अंधत्व किंवा आंधळेपणाही होऊ शकतं. बधीर, बधीरपणा. उदास, उदासपणा. मोकळं, मोकळेपणा. वाईट, वाईटपणा. विशेषण या पाठातील सौंदर्य, सुंदर हे विशेषण. आनंद, आनंदी हे विशेषण. सुख, सुखी हे विशेषण. दान, दानी हे विशेषण. तसेच या पाठातील काही विरुद्धार्थी शब्द. पाप, पुण्य. प्रकाश, अंधार. यशस्वी, अयशस्वी. सजीव, निर्जीव. आपला, परका. सुख, दुःख. आशा, निराशा. सुंदर, कुरूप. आंधळा, डोळस. प्रश्नपत्रिकेमध्ये वचन बदला हा एक प्रश्न असतो. डोळा, डोळे. बातमी, बातम्या. गाडी, गाड्या. नेत्रपेढी, नेत्रपेढ्या. आणि लिंग बदला. मित्र, मैत्रीण. आंधळा, आंधळी. पोरगा, पोरगी. आता हे व्याकरण या पाठातील. पाठाच्या खाली काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे काही पॉइंट्स जे काय आहेत, मुद्दे जे काय आहेत ते मी इथं सांगते. आशूला फक्त हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारावर तुम्ही प्रश्नाची उत्तरं लिहायची. आशूला अपघात कसा झाला? इथं पहिला जो मुद्दा आहे, आशू सिंहगडावर. नंतर तानाजी कडा चढत असताना खाली दरीत कोसळणे. आशूच्या 2 मित्रांनी पुंडलिकांना सांगणे. जबर जखमी असा झालेला. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येत आहोत. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये चला. दुसरा जो काही प्रश्न आहे तो आशूचे डोळे दान करण्याचा निर्णय कोणी व का घेतला? आशूचे मृत शरीर पोस्टमार्टमसाठी ससून हॉस्पिटलकडे जात असतानाच वडील पुंडलिकांनी रडतच म्हणणे, अरे त्याचं नेत्रदान करा, त्याचे डोळे जिवंत हवेत. नेत्रदानाची इच्छा माहीत नसतानाही आशूचे नेत्रदान करून त्याला जिवंत ठेवावं असं पुंडलिकांना वाटत होतं. तिसरा प्रश्न जो आहे, आशू आणि संजू नेत्रदानाविषयी काय बोलत होते? संजू 15 ऑगस्ट 26 जानेवारीला रक्तदान करत होता. नेत्रदानाचे फॉर्म्स त्यांनी आणलेले. संजूने नेत्रदानाचा विषय काढला होता. आशूने त्यावेळी म्हणणे की मीही फॉर्म भरतो. आशूच्या मते नेत्रदान हे एक पुण्यकर्म. आंधळ्यांबद्दल त्याला कणव. उघड्या प्रकाशमय जगात जगायचं तर कायम अंधारात वावरायचं हे दुःख. आणि जर आपल्या नेत्रदानाने त्यांना जर दृष्टी मिळाली तर प्रकाशाची अनुभूती त्यांना मिळू शकेल. 7 ते 8 ओळीत हे प्रश्न. आशूच्या अपघाताच्या वार्तेने त्याच्या आईची मनस्थिती कशी झाली? आशूच्या अपघाताची
बातमी पुंडलिकाने सांगणे. कॉटवर ती टेकत बधीरपणे बसलेली असताना तिला वाटणे आशू गेला आहे. आशूच्या आईच्या मनात एक आशावाद असा की धीर सोडू नकोस, होणार ते टळणे अशक्य, आणि टळणारच असेल तर आताच्या या वार करणाऱ्या क्षणांना सामोरे जा. आशूच्या मित्राला धीर एकवटून ती विचारते की आशू कसा पडला, परंतु कुणीही तिला काहीच न सांगणे. दुसरा प्रश्न, आशूला कुणाल असे नाव का ठेवले नाही. आशूच्या बारशाच्या वेळी नाव काय ठेवायचं याविषयी चर्चा. आईने सुचवलं कुणाल हे नाव ठेवावं. वडील कुणाल नको म्हणतात. त्या नावामागचा इतिहास वाईट. अशोक राजाच्या मुलाचे नाव कुणाल, त्याचे डोळे सुंदर आणि म्हणून सावत्र आईने ते काढलेले होते. तिसरा जो प्रश्न आहे, आशूच्या स्वभावाची उदात्तता वर्णन करा. आशू संजू बरोबर नेत्रदानाचा फॉर्म भरण्यास तयार असतो. त्यावेळी आई रागावते. आशूने तिला म्हणणे की फॉर्म भरतोय म्हटल्यानंतर तुझ्या मनामध्ये वाईट काय येतं. नेत्रदान हे पुण्यकर्म. आंधळ्याबद्दल मला कणव आहे. उघड्या प्रकाशमय जगात जगायचं तर कायम अंधारात हे दुःख, आणि आपल्या नेत्रदानाने जर त्यांना दृष्टी मिळाली तर त्यांना प्रकाशाची अनुभूती मिळू शकेल. यावरून आशूची उदात्त स्वभावाची आम्हाला कल्पना येते. इथं काही फक्त संदर्भ जे आहेत त्या संदर्भाचं स्पष्टीकरणातीलच काही मुद्दे मी इथं हे दिलेले आहेत. ॲक्च्युली संदर्भ लिहित असताना, संदर्भासह स्पष्टीकरण करत असताना संदर्भामध्ये तो संदर्भाचं कोणत्या पाठातील, त्याचे लेखक कोण आणि कुणी कुणास म्हटलेलं आहे हे संदर्भामध्ये लिहिणं आवश्यक. तसेच स्पष्टीकरणामधीलच हे मुद्दे मी इथं दिलेले आहेत. इथं संदर्भ मी दिलेला नाही. आशू रागिणी पुंडलिक यांचा मुलगा. आशू सिंहगडावर गेलेला. तानाजी कडा चढताना खाली दरीत कोसळणे. आशूच्या 2 मित्रांनी पुंडलिकांना सांगितल्यावर हॉस्पिटलकडे जाणे. आशूच्या ॲम्ब्युलन्सची वाट पाहणे. लेखिकेच्या मनात वेगवेगळे विचार त्यावेळी येणे आणि तेवढ्यात कुणीतरी म्हणणे, आशू 80 फुटावरून खाली दरीत पडला तानाजी कडा चढताना. म्हणजे हे मुद्दे त्या स्पष्टीकरणामध्ये येणे महत्त्वाचे. दुसरा जो काही संदर्भ आहे तो आशू गेला पण डोळे जिवंत राहिले, दुसऱ्याला नवजीवन देणारे. इथंही फक्त मुद्दे दिलेले आहेत स्पष्टीकरणाचे. आशूची पहिल्यापासूनची नेत्रदानाची इच्छा, मृत्यूनंतरही डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे ती मनातील इच्छा पूर्णत्वास जाणे. ज्या मेंदूद्वारे संवेदना जाणवतात तो मेंदू मेलेला, पण हृदयाची धडपड चालू होती. गेलेल्या जीवाची इच्छाशक्ती जर तीव्र असेल तर अशा प्रकारच्या या गोष्टी घडत असतात. तेच आशूच्या बाबतीत झालेलं. आशूचे डोळे कायमचे मिटले नव्हते, तर आशूच्या इच्छेनुसार, त्याच्या म्हणण्यानुसार
डोळे असूनही अंधारात चाचपडणाऱ्यांना प्रकाश देण्यासाठी ते तग धरून राहिले होते आणि म्हणूनच लेखिका वरील वाक्य म्हणते. तिसरं जे वाक्य आहे, अरे नेत्रदान करा रे पोरांनो, या संदर्भाचे स्पष्टीकरणाचे काही मुद्दे. आशूला हॉस्पिटलात आणण्यापूर्वी त्याचं निधन झालेलं असतं. शरीर पोस्टमार्टमसाठी नेताना पुंडलिकांना एक बळ असं येतं. रडतच ते म्हणतात, नेत्रदान करा. त्याच्या नेत्रदानाची इच्छा माहीत नसणे, परंतु नेत्रदान करून त्यांना जिवंत ठेवावं असं त्यांना वाटतं. आता इथं हा पाठ संपलेला आहे, परंतु फक्त पाठ संपल्या म्हणजे पाठाचा जो आम्ही अभ्यास करणार ते फक्त प्रश्न उत्तरे किंवा संदर्भ व्याकरण इतक्या पुरतंच ते मर्यादित नसतं. तर त्या पाठातून आपण काय घ्यायचं, त्या पाठातील मूल्य कोणतं आहे. तर या नेत्रदान या पाठातून नेत्रदानाचं महत्त्व हे आजच्या पिढीला कळणं महत्त्वाचं आणि काहीतरी हे नेत्रदानासाठी आपण प्रयत्न करू, त्या नेत्रदानाची जागृती आपण करणं महत्त्वाचं आहे. आणि ही जागृती करण्यासाठी आपल्या गोव्यात सक्षम ही एक संस्था कार्यरत आहे. आता या नेत्रदानाविषयी म्हणजे फक्त ही माहिती म्हणून आता जे काही या नेत्रदान कोण करू शकतो, म्हणजे हे जे काही आहे ती नेत्रदान कोण करू शकते हे प्रश्न वगैरे परीक्षेमध्ये हे येणार नाही, परंतु आपल्याला माहिती असणं म्हणून हे सांगते. नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येतो. बालकापासून वृद्धांपर्यंत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते. ज्यांना चष्मा आहे ते सुद्धा नेत्रदान करू शकतात. ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस, दमा, विकार जरी असतील तरी ते सुद्धा नेत्रदान करू शकतात. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. नेत्रदानास कुठल्याही धर्माचा विरोध नाही. कोण नेत्रदान करू शकत नाही? एड्स झालेली व्यक्ती, हिपॅटायटिस लिव्हरचे आजारासारखी ती झालेली व्यक्ती, सेप्टिसिमिया म्हणजे रक्तातील जंतूचा प्रादुर्भाव असलेली, ब्लड कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ते नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रदानाच्या वेळी कोणती खबरदारी आपण घेणं आवश्यक. डोळ्यातील बुब्बळ मृत्यूनंतर 6 तासाच्या आत ते काढणं महत्त्वाचं आणि त्यामुळे जवळ असलेल्या नेत्रपेढीस फोन करून कळवावे. मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवलेले आहे त्या खोलीतील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून त्या डोळ्यावर ओला कापूस वा ओला रुमाल ठेवावा व त्याच्या डोक्याखाली जाड उशी ठेवावी. आपल्या डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट जो मृत्यूचा दाखला तयार ठेवावा. डोळ्यातील हे बुब्बळ मृत्यूनंतर 6 तासाच्या आत ते काढावे लागतात आणि म्हणून जवळील नेत्रपेढीस ते सांगणं महत्त्वाचं. जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल तरीसुद्धा नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान ती व्यक्ती करू शकते. नेत्रपेढी ज्या असतात त्या नेत्रपेढीचे जे काम आहे, या नेत्रदानाचा फोन आल्यानंतर नेत्रपेढीचे जे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन त्या रुग्णाचे बुब्बळ काढून नेतात. त्यावेळी नेत्रदात्याचे रक्तही तपासणीसाठी काढले जाते. नेत्रदानाने
त्या मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होत नाही. दान केलेले जे नेत्र सुरक्षितरित्या नेत्रपेढीत नेऊन त्याची तपासणी करून योग्य त्या रुग्णावर त्याचं ते आरोपण केलं जातं. अशा प्रकारच्या एका व्यक्तीच्या या नेत्रदानाने 2 अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या नेत्रदानाविषयी जागृती करणं महत्त्वाचं आहे. नेत्रदानाचं महत्त्व आपल्याला कळणं महत्त्वाचं. तेव्हा आपण नेत्रदानाचा हा संकल्प करूया आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करूया. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.